टीन कॅन अनेक प्रकारे फायदेशीर आहेत. विशेषतः अन्नपदार्थ पॅक करण्यासाठी हे कॅन अन्न सुरक्षित ठेवण्यास, त्याची ताजेपणा टिकवून ठेवण्यास आणि ते खराब होण्यापासून रोखण्यास मदत करतात. याशिवाय टीन कॅन हलके, मजबूत आणि पुन्हा वापरता येण्याजोगे देखील असतात. म्हणून आज मिडी म्हणजेच महाराष्ट्र इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट तुमच्यासाठी टीन कॅन मॅन्युफॅक्चरिंग व्यवसायावर एक औद्योगिक माहितीपट घेऊन आली आहे. रॉ मटेरियल: CRC सीट्स, हँडल्स, रिंग्स, पेंट्स, लॅच. प्लांट अँड मशिनरी: गॅंग स्लिटर मशीन, शीट रोलिंग मशीन, स्पॉट वेल्डिंग मशीन, सीम वेल्डिंग मशीन, कॅन बीडिंग मशीन, पॉवर प्लेस, कॅन फ्लँगिंग मशीन, कॅन सीमिंग मशीन, फ्लॅंग लॉकिंग मशीन, सीम वेल्डिंग कॉपर इलेक्ट्रोड, स्पॉट वेल्डिंग कॉपर इलेक्ट्रोड. प्रोसेस: सर्वप्रथम चांगल्या दर्जाच्या CRC सीट्स अधिकृत विक्रेत्यांकडून घ्याव्या लागतील. पुढील चरणात उत्पादनाच्या परिणामानुसार स्लिटिंग मशीनने शीट कापली जाते. नंतर शीट्स रोलिंग मशीनच्या मदतीने शीट्स रोल केल्या जातात आणि त्यांना दंडगोलाकार आकार दिला जातो. या चरणात दंडगोलाकार शीटचे स्पॉट वेल्डिंग केले जाते, जिथे शीटच्या दोन्ही कडा जोडल्या जातात. त्यानंतर उर्वरित भाग सीम वेल्डिंग मशीनच्या मदतीने पूर्णपणे सील केला जातो. आता पुढील टप्प्यात या कॅनच्या बाजूच्या भिंतीवर बीडिंग केले जाते. त्यानंतर पॉवर प्रेस मशीनने कॅनचे खालचे आणि वरचे घटक तयार केले जातात. नंतर वेल्डिंग मशीनच्या मदतीने तळाचे, वरचे आणि बॉडी एकत्र केले जातात आणि जोडले जातात. तसेच आवश्यकतेनुसार वरच्या पृष्ठभागावर लॅच, रिंग आणि हँडल एकत्र केले जातात. मग तयार केलेले कॅन पुढील रंगकामासाठी पाठवले जातात. तर आज आपल्याला टीन कॅन उत्पादन व्यवसायाबद्दल माहिती मिळाली. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या तज्ज्ञांच्या सल्ल्याची आवश्यकता असल्यास तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या दोन्ही वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा तुम्ही या क्रमांकावरही संपर्क करू शकता. अशा नवीन व्यवसाय कल्पनांसाठी आमचे यूट्यूब चॅनल मिडी उद्योग विश्वला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.